चला ती बाहेर घ्या इकडे जरा. आणि मग माझा पत्रा गळतोय त्याचं काय? पत्रा कुठे आहे माहिती का? हा गावात गावाच्या बाहेर. हा असं हा घराचा पत्रा आहे इथे. हा. आपले पत्रे तिकडे आहे. चुलते हे. अच्छा अच्छा, आमच्यासारखंच बा. आम्ही पण काकांना काकाच म्हणजे वडिलांना काकाच म्हणतोय. चप्पल राहिली हो आणायची. शिडी आणू का बघ बाबा? ती काय शिडी ते बघ तिथं. ती काय आपली तिथं अवघड होईन उलट इथं असं. आणि बाबा कसे येतील ते? हळूच रे हळूच. चाललंय आता इथं काय झालंय इकडं काका. चढला 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 सावकाश. असं लय काम अवघड आहे बाबा हे चढाचढी उतरा उतरी. काय झालंय गंमत, तशी गंमत म्हणजे हे इथं पत्रा आहे ना तुटलेला आहे, गळतोय बरं का. हे पा अगदी उभी चीर गेलेली. आणि आता ही जराशी आडवी गेली असती ना तर अवघड झालं असतं. पण आता त्यांनी काय केलं, तो पत्रा नेलेला आहे वर. तो पत्रा आणलेला आहे मग अशी आता आपण पाहिलेला आहे. तो आता याच्यावर टाकतीन आणि कडेकडेने सिमेंट लावतीन असं काही ती गोष्ट आहे. आणि ही हा तो पत्रा दिसतोय त्याच्यात थोडासा खाली त्यांनी टाकलेला आहे लगेच. तर इकडून टाकलं आहे त्यांनी, असं झालं आहे. आणि आपलं कसं तर आता आपले कांदे आता आपल्याला पुढं करायची ही सोयाबीन झाल्यानंतर. मग ते कांद्यासाठी हे इथं पाहिजे असं. आणि समजा मग असं ते ही साठवणूक म्हणून ठेवण्यासाठी कारण पुढं जर असे वर्षभरही साठवले तर हे असं पाणी इथून गळणार नाही. पण ते गळतंय ना त्याच्यामुळंच हे बघ कसं त्याला हे आलंय. आम्ही याला उंटाचे घरं म्हणत होतो बरं का. आम्ही काय करायचं लहानपणी सांगतो तुम्हाला. आता मला सांगायची ती लाज वाटते पण हे बा इतके उंटाचे घर आहे ना बापरे. इथून तिथं आहे बघ, इथून तिथून दाखवते. याची गंमत सांगते मी काय आहे नेमकी. तर हे उंटाचे घरं काय करायचं मध्ये ना ठुकायचं. लहानपणची गोष्ट बरं का. ठुकायचं आणि काडीने असं काढत बसायचं आणि काहीतरी म्हणायचं उंटा उंटा नवरी दे काहीतरी असं काहीतरी ते गाणं होतं ते म्हणायचं. ते आता मला आठवतच नाही, काहीच आठवत नाही. ते खूप लहानपणी 2री 3री 4थी अशा तेव्हा गोष्टी करायच्या आम्ही. पण आता नाही, आता केलं तर होतं का नाही त्याच्यातून असा बरोबर किडा निघायचा असं एकदम. आता असेल त्याच्यामध्येच बसले. प्रयोग केला बरं का मी, जसं मी बोलली तसं, पण एक पण किडा निघाला नाही असं आहे. चला गेले ते उंट गेले चरायला. खूप आहे इथून तिथे आहे बघा सगळीकडं. आता चालले आम्ही यांना कुंभार बाबा म्हणतो. आणि आपला पत्र त्यांनी वरती दुरुस्त केलाय. आता ते पण चालले वरती. शिडी आणायला लागत होती. हा पत्रा नाही नाही न्याला नाही त्यांनी. तर पत्रा हा इथे. आता हे कसे चढणार? तुम्ही आता म्हणे नाही टाकायचं सिमेंट नाही एवढं. मागच्या वेळेस मला लई वेळ लागला ते टोकरी घासायला. काय सिमेंटचं सगळं करून ठेवतात मग ते घासायला मला जवळजवळ किती दिवस गेले होते. आपल्याला आता आपल्याला काही दिसणार नाही त्याच्यातून. आता आपण आपल्या आपल्या पत्र्याचं जायचं आहे आपल्याला. तिथं पण सिमेंट टाकायचं आहे ते बघायचं आहे आपल्याला. आणि बछडा अजून आलेला नाही आहे बरं का. बछडा जो गेलेला आहे तो अजून आलेला नाही आहे. आज मी काहीच काम केलं नाही, खरंच काहीच काम केलं नाही मी आज. म्हटलं आज गणपती विसर्जन आहे, बघू काका येत आहे का काय गावामध्ये गणपती विसर्जन, तेव्हाच व्हिडिओ बनवू. काका नाही म्हटले.
आणि इथून जायचं जवळजवळ 4-5 किलोमीटर. मग 6 वाजता म्हणे गणपती उडणार आहे. मग त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आता. आणि हे किती मस्त जास्वंदीची छान हिरवं हिरवं गार दिसते पावसामुळं. आणि इकडं बघा इथं मस्त पिवळं पिवळं दिसते. याच्यामध्ये पिवळं पिवळं आपला जो पत्रा आहे ना त्या पत्र्याचं सिमेंट गेलेलं आहे. ते पुन्हा सिमेंट लावायचे. तुम्हाला सिमेंट दाखवते इथून. तुम्हाला ते पत्र्याची हालत दाखवते, सिमेंट नाही दाखवत. हे पहा. तर इथं पुन्हा सिमेंट लावायचं आहे. आणि अजून एक पत्रा गेलेला आहे त्यांना आता म्हणते बघू. इथं आले. अजून कुठला गेलाय? इथला कुठं गेला होता ना. चला मी तुम्हाला आपला पाठीमागचा नजारा दाखवते. हे बा आपली सोयाबीन सगळी कसे. आणि हे सागाचे झाडं बघा किती उंच उंच चालले. आणि हे आपलं आहे प्राजक्ताचं झाड म्हणजेच पारिजातकाचं. काका कशाला गेलेत? काहीतरी आणायला गेली. काढून देऊ राहिले काय? आता उन्हाचं तर पापुड्या धरतील. मग ते काका कसे चढतील काय माहिती देवजाने पाणी टाकायला. पाणी खालूनच फेकतील. किती ऊन पडतंय. हा सिमेंट कुठं राहिलं? हा एवढ्या वेळेने काय होईल? तेच लागन तिथं. मग परत आणू. मग मग आणि मग काय पाऊस गेल्यावर करता काय? म्हणजे मे म्हणजे पुढच्या वर्षी म्हणते तुम्ही? देवाच्या माणसाची कामं आधी करावं लागत. हा हा. आम्ही कोणते? मी कुठं देव देव आहे? मी नाही देव देव करत. देवाची माणसं. अच्छा ये काका देवाची माणसं. पत्रा इथं ठेवलेला आहे आणि ते गेले सिमेंट लावायला. तर आपण बघूया. नेहमीप्रमाणे शिडीवरूनच जावं लागणार आहे. पाणी हे ना स्वच्छ करू. नाही हे ना पाणी तुंबत आहे ती म्हणून. मग आता साफ करून देत जायचं. सारखं साफ करायचं. हे जोपर्यंत वरच काटत नाही तोपर्यंत कसं काय साफ करायचं? ते सारखं पडत राहणार आहे. पाणी देवाची दुनिया. चला आता आपलं हे सिमेंट पुन्हा लावायचं आहे. आणि इथे ना एवढी घाण आहे ना. आता सांगू का? हे आहे झाड दुसऱ्यांचं म्हणजे. आणि हे फांद्या बाबा इथपर्यंत लवू राहिलेले. तोडती बी नाही आणि ती सगळी घाण पडती. किती वेळा झाडायचं मी. जोपर्यंत राहायचंय ना. हा तोपर्यंत आपण राहायचं. नाही आपण आहे ना फांद्या काढल्या का मग घेऊन जाते बरं का. असं आहे. हा फांद्या काढल्या का घेऊन जाते. तिथं तुंबल हो. तिथं तुंबल. हा ते आता कडेकडेने गळते म्हणून आता कडेकडेने सिमेंट लावून राहिले. मला तसं वाटू राहिलं हे तिथून नाही पाणी येत. हे बा हे इथूनच येते. इथून जिरपत येते. हा ना असंच होत असं ना. तरी करतोच ना. हे करतो. मग एवढं सिमेंट नाही राहिला पुरायचं नाही. हे एवढंच राहिलंय म्हणते तुम्ही. तुम्ही तर पार नक्षीकाम झाले सिमेंटनी. सोनूने विजवलं तुमच्या सोनूने सगळं सिमेंट तुमच्या अंगावर. म्हणजे घरी गेल्यावर कळायला पाहिजे तुम्ही काम करून आले आहे सिमेंटचं. सिमेंटचं लय मोठं काम करून. आता कपडे धुवायला कोणाला लागत? सोनूच्या बायकोकडे द्यायचे काय?
त्याच्यामुळे झालं ना ते. पार सिमेंटमय करून टाकले बाबांना. हे काय सिमेंटमय म्हणजे वर घ्यायचं. डोक्यापासून खालीवर. पत्रा घ्यायचा तो वर, तिथं फुटेल तिथं उभं. लेच मी तर म्हणते लेच पत्रेचं जड झालं तर लेच हे होईल है ना. येतो वाळून जाईल त्याच्यावर काहीतरी बोललं लागा. पण सगळे तिकडेच गेले ना. आणि मग काय आता पाणी मारून जायचं. हां ते पहा ती इकडं तुम्ही हे झाले ना बरोबर इकडचं उचकटलं जाते. तिकडचं कोपऱ्यातलं दिसून नाही राहिलं पण खालून दिसतंय ते उभी चिर कुठे जायले. इथं चिरलेलं आहे हाच आहे. इथून गेले हे झाड इथं उगवलंय बाई. अरे देवा कुठं कुठं बी पडतं कुठं कुठं उगवलं जातं ग बाई. खरं निघालंच नाही इतकं खोलवर आहे. घेतला अर्ध तोडून नाही याला पाणी नाही भेटलं तरी हे जाईल. हा दाखवते बरोबर बरोबर बरोबर. त्याला काही नाही लावलं तरी चालेल ना. वरच्या साईडला आहे ना ते आडवंच फक्त इथं आडवं गेलेलं. हे आडवं गेलंय आणि तो आडवं गेलेलं. हे उभ्याचं काही नाही प्रॉब्लेम. चला झालं काय झालं मग आपलं काम. सिमेंट नाही एवढं मग काय सिमेंट सगळं तिकडंच वरती लागलं चाळीला. आणि काय करता मग पकड गेली हे एखाद्या दरलं घे रे बारकाने. आता खाली जाऊन पाहा बरं उजेड दिसतो का. नाही दिसणार तिथंच होतं ते. का पत्र काचा उडन तो जाऊन द्यावा. पत्र आपण हे केलं ना त्याच्यावर दोनदा झाडलं मी दोनदा. किती वेळा झाडायचं आता हे. ते काय होतं बरं का हां माणूस आजारी पडला का हां डॉक्टरकडे नेला का हां चांगला होतो. हां आणि परत 4-6 महिने झाले का पुन्हा मानसिक आजार परत आजारी. मानसिक आजार. डॉक्टरला आपण काय म्हणतो डॉक्टर काय करावं त्यावेळेला चांगलं झालं. पण आता डॉक्टर काय म्हणतो असं करा त्याच्या वेळेला आजारी पडेल ना माझ्याकडे घेऊन या मी नीट करू तेच जाईल. मग मला सांगा ते कशावरून म्हटले तुम्ही हे पत्र्याचं म्हणजे कसं काय. पत्रे जुने झाले. अच्छा मग जुने झाले आमचे भंडारदऱ्याला किती काही जुने होते. मग पत्रे आता पहिले जुनी पत्रे होती. नाही ना त्याला काही असं सपोर नाही फक्त हेच डायरेक्ट सिमेंटचाच मोठा हे लावून दिलेलं. पण हे अजिबात गळतही नव्हते काही नाही. हां झालं चला माझंच प्रॉब्लेम आहे काय करावं आता. दिलंय आता सिमेंट लावून आता काय होईल तर हो काय करणार आहे. त्याशी भीती वाटून राहिली. चालतंय खरं डायरेक्ट घरात जाऊन नको बसायला. ते बादलीवरून मला तर इथून पत्रावरून एवढी भीती वाटते. ते बिंदास्त जाऊ राहिले बिंदास्त येते. चला मग झालं आपलं आता काही लोक भरपूर झाले.